नमस्कार शेतकरी मित्रांनो, काल आपण 6 फिडिंग टाकलेल्या होत्या तिसऱ्या मोडसाठी. तर काल दुपारपासून काही प्रमाणात बसला होता मोड, नंतर काही संध्याकाळी बसला. तर ज्या आधी बसलेल्या मोडवर बसलेल्या होत्या त्या अळ्या पास आउट झालेल्या आहेत आणि काही राहिलेल्या आहेत. तर पास आउट झालेली अळी आणि मोडवर बसलेली अळी कशी ओळखायची हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर आपण याच्यानंतर चुना मारून घेणार आहे, कारण की वाळलेला पाला जो बेडवर आहे, ज्या पास आउट झालेली अळी जे आहे त्यांनी तो खायला नको, त्याकरता आपण या पाल्यावर चुना मारून घेणार आहोत. आधी आपण तुम्हाला पास आउट झालेली आणि मोडवर बसलेली अळी याच्याबद्दल 2 मिनिटाचे संभाषण मी तुम्हाला देणार आहे. चला तर आपण बघू. ही अळी कोणत्या स्थितीतली असावी असा प्रश्न पडला असाल, तर ही अळी तिसरा मोड पास करून झालेला आहे. हिने पूर्णपणे स्वतःच्या अंगावरची कात जी आहे काढून टाकलेली आहे आणि आता ती पाल्यासाठी फिरत आहे. तर आपण पाहू शकता हिचा जो तोंडाचा भाग आहे तो ज्वारीच्या प्रमाणे झालेला आहे. जसे ज्वारीचे दाणे असतात त्याप्रमाणे हिचा तोंडाचा भाग झालेला आहे आकार. आणि मोडवर बसलेली जी अळी आहे तिचं तोंड लहान असते, हिचा तोंडाचा आकार मोठा झालेला आहे याचा अर्थ. आणि अशी हालचाल जर करत असेल तर असं समजून चालायचं की आपला मोड पास आउट झालेला आहे. तर आलं असेल तर लक्षात, तर मला SMS द्वारे पण कळवू शकता. आपण कमेंट बॉक्समध्ये प्रश्न असल्यास तुम्ही विचारू पण शकता. पाहू शकता आपण ही हालचाल करत आहे आणि हिचा तोंडाचा भाग जो आहे तो पूर्णपणे ज्वारीच्या प्रमाणे झालेला आहे, ज्वारीच्या आकाराचा. तर ही पासआउट झालेली अळी आहे. या अळीला मी हात लावला त्यामुळे ही हालचाल करत आहे, तशी ती पूर्णपणे स्तब्ध उभी होती तोंड वर करून. तर आपण हिच्या तोंडाचा भाग बघू शकतो, मोहरीच्या दाण्याप्रमाणेच आहे, छोटा. आपण आधी जी अळी जी बघितली होती ती पासआउट झालेली बघितली, ही पासआउट झालेली नाही आहे. ही बघा, ही कात हिच्या तोंडावर झापडी आहे आणि हिचे तोंड सुद्धा लहान आहे. तर ही अळी पासआउट झालेली नाही आहे, हिचा मोड बाकी आहे आणि कात सुद्धा निघायची राहिली आहे अंगावरची. तर आपण ज्या पासआउट झालेल्या आहेत त्यांनी पाला न खावा यासाठी आपण चुना मारणार आहे. बघा, हिने तोंड वर करून बसलेली आहे. तर ही अळी मोडवर आहे सध्या पण. चला मित्रांनो, चुना मारून घेतो. ह्या पाहू शकता आपण अळ्या काही फिरत आहेत, ज्या पास झालेल्या आहेत त्या, ज्या मोडवर बसलेल्या आहेत त्या वर करून तोंड वर करून बसलेल्या आहेत. यामध्ये सुद्धा दिसत आहे पास आउट झालेली, मोड पास आउट झालेली अळी फिरत आहे आणि ज्या मोडवर आहेत त्या उभ्या स्थितीत आहेत तोंड वर करून. अशा प्रकारे माझी बॅच चालू आहे मित्रांनो. काही प्रश्न असल्यास आपण विचारू शकता. मोबाईल नंबरवर कॉल केला तरी चालेल.